तर नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी। आज आपण पंढरपूरमध्ये आज कृषी प्रदर्शन येते आहे आणि आपले शेतकरी मित्र ज्यांनी आपल्याकडून ट्रॅक्टर परचेस केला ते येत आहेत। त्यांचाही अनुभव जाणून घेणार आहे, कसा चालतो काय चालतो। आणि ज्यांनी आज आपल्याकडून हा ट्रॅक्टर बुकिंग केलेला आहे, हा छोटा ट्रॅक्टर भारतातील पहिला 2.5 फुटी ट्रॅक्टर हा ऊस भरणीसाठी आणि 2 बैलाची कामं करण्यासाठी प्रसिद्ध मानला जातो। तो आज बुकिंग केलेला आहे। शिवाय नवक्रांती ॲग्रो स्पेशल ऑफर देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। तर त्याच्याबरोबर काय काय आपण त्यांना गिफ्ट दिलं हे पण जाणून घेणार आहे आणि त्यांची नावं पण आपण जाणून घेणार आहे। आपलं नाव सांगा। पद्मन्ना मारुती पुजारी। आपलंही सांगा। आम्ही कर्नाटकाचं तालुका चिक्कोडी, गाव नंदेवाडी। माझं नाव सिद्धप्पा महादेव नाईक। आम्ही एक शेतकरी, आम्हाला हा ट्रॅक्टर पसंत पडला आहे। बैलाचं काम योग्य रीतीनं करल असं आम्ही अपेक्षा धरून हा ट्रॅक्टर आम्ही पंढरपूर कृषी मेळाव्यामध्ये आम्ही बुकिंग केलेला आहे। सिद्धप्पा दंडोबा माळगे, गाव नंदे, तालुका चिक्कोडी। आम्ही हे ट्रॅक्टर बुकिंग करायला बुकिंग ह्याच्यावर यूट्यूबवर बघून ह्याच्यामध्ये पंढरपूरला मी आलेलो होतो। आम्ही ट्रॅक्टर पास करताना आम्ही ते बुकिंग केलेलं आहे। तर मित्रांनो, आणि ज्यांनी आपल्याकडे ट्रॅक्टर वापरतात त्यांचं पण नाव जाणून घेऊ। आपलं नाव सांगा। मी भरत पंडित वायसे, राहणार खंडवी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। आपण 1 वर्षापूर्वी ट्रॅक्टर नेलेला आहे। हा ट्रॅक्टर यांचे मी यूट्यूबवर 3 महिने व्हिडिओ बघत होतो आणि व्हिडिओ बघून मी त्याचा अभ्यास केला की बा हा ट्रॅक्टर, बाकीचे ट्रॅक्टर आपल्याकडे भरपूर येतं, 3 फुटाच्या पुढे 3.5 फूट येतं, 4 फूट येतं, पण आपण जे अंतर जे कपाशीचं ऊसाचं त्याचं हे 4 फुटाचं अंतर असतं। आणि हा ट्रॅक्टर आज आम्ही पाळीसाठी वापरतो, फनपाळी करण्यासाठी, आणि रोटर निधन टाकण्यासाठी वापरतो। तर आम्ही ह्या ट्रॅक्टरला इतकं समाधानी येतं। हे ट्रॅक्टर आमच्याकडे मोठा बी ट्रॅक्टर आहे 575 नावा, त्याच्यानंतर 1 वर्षाने मी नेलेला आहे, कारण आपल्याला तो आवडला। मी त्याचा खूप अभ्यास केलेला आहे की तुम्ही हा ट्रॅक्टर नेऊन किती दिवस झालं? 1 वर्ष पूर्ण झालंय मला आता। 1 वर्ष आता सध्या तुम्हाला पूर्ण झालेलं आहे। आणि 1 वर्षापर्यंत तुम्ही आता किती तास चालला ट्रॅक्टर तुमचा? सरासरी वैयक्तिक यूजसाठीच घेतला की बिझनेससाठी घेतला? नाही, आपण तो घेताना वैयक्तिक यूजसाठीच घेतला होता, स्वतःच्या यूजसाठी घेतला। पण त्याला इतकं काम लागलं की मी जवळजवळ म्हणजे 1.5 महिन्यात गेल्या 2 लाख रुपये कमवले होते 1.5 महिन्यात। असं बोलतो की आता कसं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं हा ट्रॅक्टर घ्यावा की नको घ्यावा हे म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला असं विचारतो की हा ट्रॅक्टर घेऊन तुम्ही पस्तावला आहे की तुम्हाला बरं वाटलं? नाही, ह्या ट्रॅक्टरविषयी मी इतकं समाधानी आहे, कारण मी या ट्रॅक्टरच्या जेव्हा म्हणजे माझी एक लक्ष्मीच माझ्या घरात आली। ट्रॅक्टरला तुम्ही लक्ष्मी मानतात? हा, या ट्रॅक्टरने इतकी साथ दिली। तर मित्रांनो, आपल्याला पाहिजे होतं की ज्या शेतकऱ्याच्या दारामध्ये आपला ट्रॅक्टर असेल तर त्या शेतकऱ्याने आपल्या ट्रॅक्टरला लक्ष्मीच मानलं पाहिजे आणि पैसे कमवून देणारी लक्ष्मी असते। पैसे कमवून देणारी लक्ष्मी असते। तर राजे, हा, आज राजे आहे ट्रॅक्टर। मी तुम्हाला आलेल्या म्हणलं साहेब ट्रॅक्टर राजे आहे, त्याच्याविषयी आपलं काही दुमत नाही। ट्रॅक्टर तुम्हाला एकदम पसंत आला, वापरण्यात तुम्हाला एकदम सगळीकडे चालतो? कशामध्ये चालवतात? आम्ही ऊसात चालवला, तुरीत चालवला, कपाशीत चालवला, कोणाचे म्हणजे फळबाग असेल त्यात बीट टाकायला याला म्हणजे त्याच्यासाठी बी वापरतो आम्ही। आमच्याकडे कंटिन्यू त्याला चालूच असतो। आता काही शेतकऱ्यांना असं वाटतं की तुमच्या जवळच्या आसपासचे आहेत, त्यांना जर बघायचं असेल तर कुठं यावं त्यांनी म्हणजे स्वतः वैयक्तिक बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्याकडे येऊन त्याची पाहणी केलेली। पण आज परिस्थिती काय झाली, लोकांनी बागांमुळे काय झालंय, मोठा ट्रॅक्टर घेऊन ठेवलेले आणि आज त्यांच्याकडे ट्रॅक्टर असून सुद्धा आपला ट्रॅक्टर त्यांच्या वावरात आज काम करायचा होतो। बरोबर, मोठा ट्रॅक्टर त्यांच्याकडे असून म्हणजे त्यांचा 20 HP म्हणा, 25 HP ट्रॅक्टर आहे ना, 27 HP तो ट्रॅक्टर त्यांच्या दारात असून सुद्धा त्यांना आपल्याला बोलवा यावं लागतं की बाबा माझं तेवढं करून दे काम। म्हणजे जे शेतकरी ह्या भ्रमात आहेत की माझ्याकडे मोठा ट्रॅक्टर आहे आणि मला ह्या ट्रॅक्टरची काय गरज आहे, तर त्यांनी नक्की ऐका, कारण हा ट्रॅक्टर आहे ती छोटी अंतर्मशागतीची कामं करणारा ट्रॅक्टर आहे। आणि ह्याचं मी नेहमीच कौतुक म्हणून नाही, पण हा छोटा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना म्हणजे वेळोवेळी गरज पडणारा हा ट्रॅक्टर आहे। तर ऊसामध्ये, द्राक्षेमध्ये, आधी तुमची कुठली बाग असेल, कापूस असेल, कुठल्याही शेतामध्ये तुम्हाला हा चालवण्यास सक्षम आहे आणि डिझेल हे खूप इंधन कमी लागतं याला। आणि असाच जर ट्रॅक्टर आपल्या
आपल्याकडे घ्यायचा असेल तर नक्की नवक्रांती ॲग्रोला व्हिजिट देऊ शकता. आणि आज कृषी प्रदर्शनमध्ये स्टॉलमध्ये मोठी ऑफर आहे. वेगवेगळ्या वस्तू आपण नवक्रांती ॲग्रो इथं घेऊन येतोय आणि प्रत्येक वस्तूला एक ऑफर आहे. तर नक्की सर्वांनी येऊन व्हिजिट देऊ शकता. या वारीच्या पिरियडमध्ये आपल्या सर्वांचं रामकृष्ण हरी आणि धन्यवाद.